स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की एक ग्रामपंचायत होती, नाव होतं ब्राह्मणवाडा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली। या ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस ग्रामसभा झाली, अनेक युवकांनी प्रश्न विचारले, निधी किती आला, कुठे खर्च केला, कशासाठी खर्च केला आणि तो काम आम्हाला दाखवा, असा प्रश्न जे आहेत युवकांनी केलेलं होतं। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील 5 वर्षांचा निधी किती आला आणि त्या एकूण निधीमधून किती खर्च करण्यात आला, जसं की 40 कोटी 40 लाख आलेला असेल, 50 लाख आलेला असेल, त्यापैकी दरवर्षी त्यांनी किती खर्च केला याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। मागील 5 वर्षाचा हा डाटा असेल आणि दरवर्षी मग आपण हा जो व्हिडिओ आहे मागील 5 वर्षाचा डाटा बघणार आहोत, रोख रक्कम बघणार आहोत आणि त्यापैकी रोख रक्कम डायरेक्ट खर्च किती झाला ते बघणार आहोत। आणि त्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये जे आहेत कशा प्रकारे दरवर्षी रक्कम कोणत्या कामांसाठी खर्च करण्यात आला, कोणत्या बिलांसाठी या ठिकाणी हे पैसे देण्यात आले, संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया। आज आपण 5 वर्षांचा या ठिकाणी निधी किती आला, खर्च किती झाला, डिटेल माहिती बघून घेऊया। आता चालू आहे 2026-27, या वर्षी अद्यापर्यंत कोणती रक्कम या ग्रामपंचायतीला मिळालेली नाही। त्यानंतर बघितलं तर 2025-26मध्ये प्रत्यक्षामध्ये रक्कम मिळालेली होती 30,44,658 एवढी आणि त्यापैकी 24,27,400 एवढी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 2024-25मध्ये 8,04,687 एवढी रक्कम ग्रामपंचायतीला मिळाली। त्याचबरोबर त्यापैकी 15,09,800 एवढी रक्कम खर्च करण्यात आलेली। त्यानंतर बघितलं तर 2023-24मध्ये बघितलं तर 12,09,789 एवढी रक्कम आलेली होती, त्यापैकी 6,63,657 एवढी रक्कम खर्च करण्यात आलेली होती। त्यानंतर 22-23मध्ये 17,24,083 एवढी रक्कम आलेली होती। तर 2022-23मध्ये जर आपण बघितलं तर 17,24,083 एवढी रक्कम आलेली होती, त्यापैकी 18,82,179 रक्कम खर्च करण्यात आलेली आहे। त्यानंतर 2021-22मध्ये जर बघितलं तर 10,52,130 एवढी रक्कम आलेली होती आणि त्यापैकी 96,965 रुपये एवढं खर्च करण्यात आलेलं होतं। त्यानंतर बघितलं तर 2020-21मध्ये मात्र 16,13,348 एवढी रक्कम आली आणि त्यापैकी 24,95,388 एवढी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे। त्यानंतर 2019-20मध्ये जर आपण बघितलं तर 32,80,258 एवढी रक्कम खर्च करण्यात आली, एवढी रक्कम आलेली होती आणि त्यापैकी 25,35,647 एवढी रक्कम खर्च करण्यात आली। मग लक्षात ठेवा, एवढा जर निधी आलेला असेल तर तो निधी खर्च कोठे करण्यात आले या 5 वर्षामध्ये? गावाचा तर विकास तुम्हाला पाहायला मिळणार नाही, एक तुम्हाला रस्तेसुद्धा जे आहेत बरोबर तुम्हाला पाहायला मिळणार नाही, शाळेचं जे अंगण असेल, शाळेला लागणारं साहित्य असेल ते सुद्धा ग्रामपंचायतीने पुरवलेलं नसेल। त्याचबरोबर वेगवेगळ्या कामांचं या ठिकाणी लिस्ट दाखवेल, ते काम पूर्ण झाले का हे गावातील नागरिकांना माहीत असणे गरजेचे आहे। आणि पुढील व्हिडिओमध्ये दरवर्षी एवढा जो निधी आलेला आहे त्यापैकी कोठे किती रुपये खर्च करण्यात आलेला आहे, संपूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत। सध्या जर आता आपण बघितलं तर या ग्रामपंचायतमध्ये शिल्लक रक्कम किती आहे, आता 2025-26 चालू आहे आणि आता या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये 11 लाख रुपये आहेत, लक्षात ठेवा। आणि हे 11 लाख रुपये ते पुढील वर्षी खर्च करणार, काय प्लॅनिंग आहे त्यांचं याचासुद्धा हिशोब ग्रामपंचायतीमध्ये विचारणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक गावातील, लक्षात ठेवा, ही एक ग्रामपंचायतीचा नाही तर प्रत्येक महाराष्ट्रामधील जे 27, ही एका ग्रामपंचायतीचा हिशोब नाही, पूर्ण महाराष्ट्रामधील 27,000 ग्रामपंचायत आहेत आणि या 27,000 ग्रामपंचायतीमध्ये सेम कंडिशन आहे, म्हणजे निधी येतो, खर्च कधी केला जातो, कोठे केला जातो याची माहिती नसते आणि गावामध्ये जी व्यवस्था सुरू राहते मागील 5 वर्षामध्ये तीच जशाल तशी आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रामधील ग्रामपंचायतीमध्ये, ग्रामसभेमध्ये त्या गावातील नागरिकांनी प्रश्न विचारणे गरजेचे आहे, कारण की आपण जे निवडून दिलेल्या नागरिक आहेत, ते सरपंच असेल, सदस्य असेल, ते आपल्यासाठी काहीतरी करावं म्हणून आपण निवडून दिलेला असतो आणि तोच जर या ठिकाणी त्याचा फक्त खिसा भरण्यामध्ये जर व्यस्त असेल तर तो काय करतो, कशासाठी पैसे या ठिकाणी वापर केलेला आहे याची माहिती आपल्याला विचारणे गरजेचे आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। पुढील व्हिडिओमध्ये आपण दरवर्षी जी रक्कम आलेली होती त्यामध्ये
किती खर्च केले, शिल्लक किती राहिले त्यावर्षी, याची संपूर्ण माहिती बघूया. धन्यवाद.